सावकर साहेबांनी जे विकास कामे केलेत त्यांचे आणि त्यांनी सावकर साहेबांनी आणि सर्जेरावदादांनी जो माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे त्या विकासाच्या जोरावर आणि आम्ही आमच्या कामाचे पोचपावती सरपंच ज्या 5 वर्ष होतो त्यावेळेला जे काम केले त्याच्या याच्यावर मला उमेदवार दिले आहे आणि त्या सावकर साहेबांच्या विश्वासाला तडाला जाऊन देणार नाही मी. प्रामुख्याने आता तुम्ही निवडणुकीला आता उभा राहिले समोर तुम्ही म्हणजे पुढचा तुमचा मानस काय राहील निवडून आल्यानंतर? राहिलेली काही कामे असतील आमची आता ती पूर्ण करणे व जास्ती करून आता वन्य प्राण्यापासून आपल्याला जास्त त्रास होतोय त्याच्यावर जास्त भर आहे शेतकऱ्यांना त्याचाच जास्त त्रास होतोय आता. मग विनय कोहरे यांनी आतापर्यंत केलेल्या विकास कामाचा काय फायदा आपल्याला होईल? विकास कामाच्या जीवावरच आम्ही निवडणूक लढवत आहे आता. सर्जेरावदादा आणि विनय कोहरेंच्या माध्यमातून जी कामे झालीत इथं आमच्या भागात किंवा गावात त्याच्या जीवावरच आम्ही ही निवडणूक लढवत आहे. काय वाटतंय तुम्हाला पुढच्या वेळेला मतदारसंघाचा तुम्हाला काय वाटतंय देवेंद्रजी पद्धतीने अधिकृत उमेदवार काय वाटतंय तुम्हाला? आता जनसंघ पक्षातून उमेदवारी मिळालेली आहे मला माझ्या कामाच्या याच्यावर मिळालेलं आहे मला त्याच्यावर मी आता ते चेहरा बदलण्याचा आमच्या मतदारसंघाचा चेहरा पूर्ण बदलण्याचा प्रयत्न करेन.